सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 176 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी हाताची घडी घालून तिच्या खुर्चीत बसली होती आणि तिच्यासमोर सपना आणि दामले मॅडम बसल्या होत्या. तन्वी एकटक दामले मॅडमच्या तोंडाकडे बघत होती, रोखून, आणि त्या मात्र तिची नजर टाळून तिच्याकडे बघत नव्हत्या. त्या खूप घाबरल्या होत्या आणि तन्वी मात्र दामले मॅडमच्या मनाचा अंदाज घेत होती. आणि तन्वी म्हणाली, दामले मॅडम बोला. आता सपना जे काही म्हणाली ते खरं आहे? तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही जे बोललाय ते खरं असेल? आणि आता दामले मॅडमकडे बोलायला शब्दच नव्हते. खरं तर ती हे सगळं सपनाच्या रागापोटी बोलली होती. अर्जुनचं आणि अतुलचं ऑफिसमध्ये वागणं कसं आहे हे सगळ्यांना माहीत होतं. आणि मग तन्वी म्हणाली, बोला दामले मॅडम, आता गप्प का आहात? तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही हे सगळं बोललात आणि मला कळतंय तुम्ही हे का म्हणत आहात. तुम्ही सिनियर आहात, पण बघा ना, तुम्ही तुमची ही सिनियरिटी स्वतःच्या हातानेच कशी खराब करून टाकली. सिनियर आहात म्हणून तर लहानांना सांभाळून घ्यायचं असतं, नवीन माणसांना आधार द्यायचा असतो. पण तुम्ही काय केलं? त्यांना खाली दाबण्याचा प्रयत्न केला, आणि तेही असले गलिच्छ बोलून. आणि तुम्ही डायरेक्ट आरोप केला तो कोणावर? चक्क कंपनीच्या मालकावर आणि त्याचा राईट हँड असलेल्या त्याच्या मॅनेजरवर. तुमची इतकी हिंमत झाली. आणि आता दामले मॅडम खूप घाबरल्या. तन्वी म्हणाली, दामले मॅडम, मी सुद्धा एक स्त्री आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमचा जॉब जाऊ शकतो. जॉब गेला तर तुमच्या घरावर काय परिणाम होतील हेही तुम्हाला माहीत आहे. आणि अर्जुनला जर हे कळलं सगळं तर त्याचाही काय परिणाम होईल हेही तुम्हाला नक्कीच माहीत आहे. अर्जुन सरांच्या रागाविषयी मी तुम्हाला आणखीन काही वेगळं सांगायला नको. तुम्ही त्याचा राग चांगलाच ओळखता. आणि मी अर्जुनविषयी इथं बोलणारच नाही, कारण त्याच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. पण एक लक्षात ठेवा, अशी इतरांबाबत ईर्ष्या करून तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. जो वेळ तुम्ही इतरांची नाचक्की करण्यात घालवता तोच स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात द्या, म्हणजे तुमची प्रगती होईल. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय म्हणते? आणि आता दामले मॅडम रडायला लागल्या. त्या वयानं जास्त होत्या तन्वीपेक्षा, आणि त्या म्हणाल्या, मॅडम मला माफ करा, खरंच मी चुकले. तन्वी म्हणाली, चूक झाली किंवा नाही झाली तो भाग वेगळा, पण एखाद्याच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवणे कितपत योग्य आहे? आता तुम्ही हे कोणाकोणाला बोलला आहात सांगा मला? सगळ्या स्टाफमध्ये ना? मग त्या स्टाफला सुद्धा माहीतच आहे की अर्जुन सर, अतुल सर किती रॉयल आहेत आणि ते किती रिस्पेक्ट करतात मुलींचा आणि महिलांचा. मग असं बोलून नक्की इज्जत कोणाची गेली दामले मॅडम? तुमचीच ना? आणि आता दामले मॅडमला फार लाजल्यासारखं झालं आणि त्या म्हणाल्या, सॉरी मॅडम, पण सरांना हे सांगू नका, नाहीतर ते मला कामावरून काढतील. आणि तन्वी म्हणाली, पण मला वाटते की सरांच्या अगोदर मलाच तुम्हाला कामावरून काढावं लागेल. दामले मॅडम, तुम्ही तुमच्यासाठी वेगळा जॉब शोधा प्लीज. दामले मॅडम रडत होत्या आणि म्हणाल्या, नको मॅडम, प्लीज प्लीज असं नका करू. माझं काम खूप चांगलं आहे, तुम्ही बघू शकता. आतापर्यंत माझी एकही कंप्लेंट नाही. तन्वी म्हणाली, दामले मॅडम, तुमचं काम खूप चांगलं आहे, पण तुमची नैतिकता ढासळली आहे. त्याचं काय? काम कोणीही चांगलंच करतं पगार दिला की, पण इथे मनानं जोडणाऱ्या व्यक्ती हव्यात, द्वेष करणाऱ्या नकोत, समजलं? आणि स्टाफमधलं वातावरण हेल्दी राहायचं असेल तर तुमच्यासारख्या मनात विष ठेवणाऱ्या बायकांची आणि लोकांची ऑफिसला गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. दामले मॅडम आता रडत रडतच बाहेर गेल्या. आणि सपना म्हणाली, मॅडम प्लीज असं नका करू. त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक आहे, त्यांना जॉबची गरज आहे. तन्वी म्हणाली, हे मला नाही, त्यांना कळायला हवं होतं. दामले मॅडम रडूनच सगळं साहित्य उचलत होत्या. सगळे त्यांच्याकडे पाहत होते आणि घाबरले होते. आणि मग तन्वी म्हणाली, दामले मॅडम, तुमची जी काही सॅलरी झाली असेल ती तुम्ही सगळीच्या सगळी मंथ एंडिंगला या आणि घेऊन जा. दामले मॅडमना अजूनही आशा वाटत होती की तन्वी मॅडम त्यांना थांबवतील. आणि दामले मॅडम पुन्हा म्हणाल्या, मॅडम मला माफ करा, फक्त एकदा माफ करा प्लीज. तन्वी म्हणाली, दामले मॅडम, मी तुमचा रिस्पेक्ट करते, कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात,
पण तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आणि रिस्पेक्ट मी माझ्या नवऱ्याचा करते आणि तुम्ही त्याच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. तुमची तुमच्या बॉसवर श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि अशा माणसाला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. नाव गो. आणि तन्वीचा तो रुद्र अवतार पाहून सगळे हादरले होते. सपनाकडून जेव्हा चूक झाली होती तेव्हा अर्जुनने सुद्धा सपनाला एक संधी दिली होती, पण इथे तन्वीने तर दामले मॅडमना एकही संधी दिली नव्हती. दामले मॅडम आणि सपनाचं भांडण ऐकून बऱ्याच जणांना अंदाज आला होता की यांची नोकरी जाणार. अर्जुन सर नक्कीच शिक्षा करणार, पण तन्वी अशी करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. नवऱ्यावर असा आरोप करणाऱ्या व्यक्तीला बायको म्हणून ती माफ करूच शकत नव्हती. आणि इतक्यात अर्जुन आणि अतुल आले आणि अर्जुन म्हणाला, तन्वी काय झालं आणि मिसेस दामले कुठे निघाले आहेत? तन्वी म्हणाली, अर्जुन मी त्यांना कामावरून काढून टाकलं आहे. आणि अर्जुन थक्क होऊन म्हणाला, का? काय केलं त्यांनी? ती म्हणाली, मी नंतर सांगेन तुला. असं म्हणून रागामध्ये निघून गेली. ती खूप चिडली होती. इतकं नीचपणाचं बोलणं, तेही अर्जुनसारख्या माणसाविषयी. शी. एक वेळ अर्जुन त्यांना माफ करेल, पण मी अजिबात माफ करणार नाही. असं म्हणून तिनं जोरात हात टेबलवर आपटला. तन्वीसुद्धा रागानं काही कमी नव्हती. ती सगळ्यांवर विश्वास ठेवायची आणि एकदा विश्वासघात झाला की समोरच्याला अजिबात दुसरी संधी देत नव्हती. आणि अर्जुन पुन्हा केबिनमध्ये आला. काय चाललं होतं ऑफिसमध्ये त्याला समजत नव्हतं, कारण आता या विषयावर कुणीही एक अक्षर बोलणार नव्हतं, नाहीतर घरचा रस्ता धरावा लागला असता. अतुल सुद्धा त्याच्यासोबतच होता आणि अतुल म्हणाला, सर तुम्हाला काही कल्पना आहे का की मॅडम इतक्या का चिडल्या आहेत? आणि अर्जुन म्हणाला, नो आयडिया, मला माहीत नाही, पण ती चिडली आहे म्हटल्यावर मॅटर सिरियस आहे असं वाटतं. आणि अतुल म्हणाला, सर तुम्ही तर त्यांना काही केलं नाही ना, म्हणून त्या इतक्या चिडल्या? आणि अर्जुन म्हणाला, नाही अतुल, तिच्याशी पंगा घ्यायला आता पहिले दिवस राहिले नाहीत, नाहीतर ती मलाही असंच बाहेर काढेल ऑफिसच्या. आणि मग अर्जुन पुढे म्हणाला, पण आता माझं टेन्शन कमी झालं आहे. इतकं सगळं काम मी एकटा इझीमध्ये हँडल करू शकतो, पण निदान तन्वी ऑफिसमधल्या लोकांना व्यवस्थित हँडल करत होती. ती सगळे मॅटर तिच्या लेवलनं स्मार्टली सॉल्व करत होती. आणि म्हणून अर्जुन निश्चिंत होता, शांत होता, तिच्यावर विश्वास ठेवून. निदान आता अर्जुन 100% ऑफिशियली कामं करणार असलं तरी या ऑफिसमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी तन्वी हँडल करणार होती आणि त्यामुळे ऑफिसमध्ये शिस्त राहणार होती, म्हणून तो निश्चिंत होता. आणि आता दामले मॅडमना रिक्षा मिळत नव्हती आणि इतक्यात ऑफिसमधला पिऊन आला आणि म्हणाला, दामले मॅडम थांबा. आताही त्यांना वाटत होतं की नक्की त्यांना थांबवण्यासाठी तन्वी किंवा अर्जुनने त्याला पाठवलं आहे आणि पुन्हा बोलावलं आहे ऑफिसमध्ये, असं तो पिऊन म्हणेल असं दामले मॅडमना वाटलं. पण तो पिऊन दामले मॅडमच्या जवळ आला आणि म्हणाला, हे घ्या. असं म्हणून त्यानं एक लेटरचा लिफाफा त्यांच्या हातात दिला आणि म्हणाला, हे तन्वी मॅडमनं दिलं आहे. दामले मॅडमनी ते उघडून पाहिलं तर ती त्यांची देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमधून तडकाफडकी डिसमिस केल्याची रिलीव्ह ऑर्डर होती आणि त्याच्याखाली सही तन्वीची होती. आता दिवसभर तन्वी रागातच होती. मग ऑफिस सुटलं, दोघेही घरी आले. कुणाल आणि रिया म्हणाले की आम्ही आता आमच्या घरी जातो. अर्जुन म्हणाला, कुणाल काय घाई आहे, अजून थोडे दिवस थांबा ना. कुणाल म्हणाला, अर्जुन डिलिव्हरीपर्यंत थांबू की काय आता? आम्हाला आमच्या घरून इथे येऊन खूप दिवस झाले, त्यामुळे आम्ही आमच्या घराला विसरत चाललो आहोत. अर्जुन म्हणाला, तुझंही बरोबर आहे. आणि मग त्या दोघांना अर्जुननं जाण्याची परवानगी दिली आणि म्हणाला, सालेसाब उद्या तुम्ही जाणार, आजची रात्र जरा एकमेकांसोबत गप्पा मारूया का? कुणाल हसून म्हणाला, व्हाय नॉट, शुअर. मग अर्जुन आणि कुणाल गप्पा मारत बसले आणि ड्रिंक करत करत बसले होते. तो रात्री बेडरूममध्ये आला तर तन्वी आर्यनला झोपवत होती आणि कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती. आणि अर्जुन आला, तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तनू काय झालं आहे? तू अशी अपसेट का वाटत आहेस?
आणि मला आता तरी सांगशील का दामले मॅडमचं आणि सपनाचं काय झालं होतं? अशा मांजरीसारख्या का भांडत होत्या त्या? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सगळी चूक तुझी आहे. हे भांडण तुझ्यामुळे झालं. काहीच न कळून अर्जुन म्हणाला, तनू माझ्यामुळे भांडण झालं? मी काय केलंय? आणि तन्वी म्हणाली, तुला काय गरज होती सपनाला माझी PA बनवायची? अर्जुन म्हणाला, तनू मला गरज वाटली त्याची बेबी, म्हणून मी ते केलं. तन्वी चिडून म्हणाली, हेच चुकतं तुझं. तुला गरज वाटली आणि तू केलं. मला गरज आहे की नाही हे विसरलास तू? नाही ना? नाही विचारलंस आणि काय विचारशील? द ग्रेट अर्जुन आहेस ना तू, देसाई एम्पायरचा मालक. आणि आम्ही काय, तुझ्या हातातले प्यादे, फक्त एक मोहरा जो तुझ्या इशाऱ्यावर नाचेल, हो ना? अर्जुनला आता समजत नव्हतं की इतकी का चिडली आहे ती. अर्जुन तिला जवळ घेत म्हणाला, रिलॅक्स बेबी रिलॅक्स, इतकी नको ओरडू तू माझ्यावर. तन्वी त्याला दूर ढकलत म्हणाली, ओरडू नको तर काय करू? तुला असं नाही वाटत का तू माझा PA निवडण्या अगोदर मला विचारायला हवं होतं? आणि तुझी खूप घाई झाली आहे हा निर्णय घेताना. अजून माझ्या केबिनचा पत्ता नाही. तुझ्या केबिनमध्ये बसते मी, त्यात तुझा एक PA आहे आणि आता माझासुद्धा PA तिथे घेऊन बसू का मी? अर्जुन, आणि तुझ्या याच निर्णयामुळे आज किती मोठा इश्यू झाला माहीत आहे का तुला? अर्जुन म्हणाला, काय झालं आता? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन बाहेर तुझं अफेअर सुरू आहे ना? आणि हे ऐकून विश्वास न बसून जवळजवळ ओरडतच म्हणाला, व्हॉट? काय काय म्हणालीस? अफेअर आणि माझं? तनू, हे तू काय बोलतेस? तन्वी म्हणाली, अर्जुन मी खरं तेच बोलत आहे. तुझं बाहेर अफेअर आहे. अर्जुन खांदे उडवत म्हणाला, वाव, व्हॉट अ ग्रेट न्यूज. माझं कोणासोबत तरी अफेअर आहे आणि मलाच माहीत नाही. मग ते कोणासोबत आहे हे सुद्धा तुला माहीतच असेल की, तेही सांग, मला तरी कळू दे. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुझं स्वप्नासोबत अफेअर आहे ना? आणि म्हणूनच तू तिला माझी PA म्हणून इतक्या कमी वेळात प्रमोशन दिलंस आणि सिलेक्ट केलीस. आणि अर्जुन म्हणाला, तनू हे तू काय बोलतेस? अगं तुला कळतंय का हे किती भयानक बोलत आहेस तू? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन हे मी नाही, दामले मॅडम म्हणाल्या की तुझं आणि तिचं काहीतरी सुरू आहे, म्हणूनच तू तिला सारखा सारखा माफ करतोस. आणि इतक्या कमी वेळात तिची लायकी नसताना तिची माझी PA म्हणून निवड केली. आणि आता अर्जुननं चक्रावून दोन्ही हातानं तोंड झाकून घेतलं आणि तसाच बेडवर मागे पडला धप्पकन. आणि ती म्हणाली, अर्जुन बावळट आहे का तू? लागलं असतं ना आता. आणि अर्जुन खूप हसत होता आणि म्हणाला, ओ माय गॉड, म्हणून तू इतकी चिडलीस आणि सरळ दामले मॅडमना कामावरून हाकलून दिलंस? तन्वी म्हणाली, हो, मला त्यांचा खूप राग आलाय. त्यांची हिंमत कशी झाली तुझं नाव इतर कोणाशी जोडायची? अर्जुन हसत म्हणाला, तनू तू जलस करतेस? आणि तन्वी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहून म्हणाली, अर्जुन यात जलस करण्यासारखं काय आहे? तू माझा नवरा आहेस आणि तुझी बदनामी होत असेल तर मी ती बसून पाहायची का गप्प? माझ्या बाबतीत जर कोणी असं केलंच असतं तर तू काय केलं असतं सांग मला? आणि अर्जुन म्हणाला, त्याची जीभ जाग्यावर राहिली नसती. पण तन्वी तशी हट आहे बरं का ती, विचार करायला हरकत नाही. आणि तिने त्याचा गळा पकडला आणि म्हणाली, अर्जुन काय म्हणालास? पुन्हा बोल. आणि अर्जुन हसून म्हणाला, माझा गळा सोडशील तर मी बोलेन ना. आणि तन्वीनं चिडून त्याचा गळा सोडून दिला आणि तिला मिठी मारत म्हणाला, ए बेबी डॉल, अगं काय इतकं मनावर घेतेस? सोड ना. अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. आणि माझं चुकलं, सॉरी, मी खूप घाई केली. आता तन्वी थोडी शांत झाली आणि अर्जुन म्हणाला, आणि मी उद्याच दामले मॅडमना पुन्हा ऑफिसमध्ये जॉईन करून घेतोय. आणि तन्वीने थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही अर्जुन, त्यांना अजिबात पुन्हा ऑफिसमध्ये घ्यायचं नाही. अर्जुन म्हणाला, तनू होते चूक माणसाकडून, मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे ना आपण. अगं म्हणूनच तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत ना, त्यांच्यातलेच एक नाही. असं कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा तनू, हे मी तुला सांगायला नको आता. तो तुझा डिसिजन बदलतेस ना डार्लिंग? आणि तन्वी म्हणाली, नाही अर्जुन,
मी माझा डिसिजन बदलणार नाही. अर्जुन म्हणाला, तनू माझ्यासाठी सुद्धा नाही, तू माझंही ऐकणार नाहीस. तन्वी म्हणाली, पण का अर्जुन, तुला पुन्हा का त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे? आणि अर्जुन म्हणाला, तनू कंपनी उभा राहिली आणि फार वेगाने प्रगती करत होती. आणि ही सगळी माणसं तेव्हापासून आपल्या ऑफिसमध्ये काम करत आहेत. जुना आणि विश्वासू स्टाफ आहे आणि या कंपनीला मोठं करण्यामध्ये त्यांची मेहनत खूप आहे आणि त्या त्यांच्या जागी बरोबर आहेत बेबी. कोणालाही राग येणारच ना. आणि दामले मॅडमचं बोलणं बरोबर आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांचा राग बरोबर आहे. तनू प्लीज आपण बोलवूया ना त्यांना परत. आणि आता तन्वी त्याच्यापासून दूर गेली आणि खिडकीत हाताची घडी घालून तोंड फुगून उभं राहिली. अर्जुन थोडासा गालात हसला आणि तिच्या पाठीमागे गेला. तिला पाठीमागूनच घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, बोल ना गं तनू. तरीही ती बोलतच नव्हती. आता अर्जुन तिच्या समोर आला. बेबी बोल ना असं म्हणाला. तरीही ती गप्पच टम्म होऊन बसली होती. आणि मग अर्जुन म्हणाला, हॅलो बोल ना मेरी जान. तरीही ती गप्पच. आणि तो म्हणाला, ठीक है मत बोलो, मगर याद रखना इतना किसी को सताया नहीं करते, हद से ज़्यादा किसी को तड़पाया नहीं करते. जिनकी सांसें चलती है आपकी लफ्ज़ों से, उन्हें अपनी आवाज़ के लिए तरसाया नहीं करते. आणि हे ऐकून तन्वी थोडी हसली आणि त्याच्या मिठीत शिरणार इतक्यात अर्जुननं तिच्याकडे पाठ फिरवली आणि बेडरूममधून बाहेर गेला. आणि आता तन्वी मॅडम अर्जुन सरांच्या पाठीमागे धावत गेल्या.